पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरास अटक करून त्याच्याकडून 18 ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत। 17 ऑटो रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून गुन्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा मेहकर बुलढाणा येथून जप्त केल्या आहेत। नवी मुंबई आयुक्तालयातील सुमारे 12,45,000 रुपये किमतीच्या 18 ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। निसार सत्तार खान असे आरोपीचे नाव असून हा आरोपी रिक्षाचालक आहे। तो मूळचा अकोल्याचा असून जन्मापासूनच पनवेलला राहतो। चोरलेल्या रिक्षा मेहकर बुलढाणा येथे तो चालवत न्यायचा आणि त्या ठिकाणी तो विकायचा। त्याला त्या ठिकाणी नागरिक जावई म्हणायचे। रिक्षांची 25 ते 50 हजार रुपयात विक्री करायचा। त्यावेळी बॉन्ड पेपरवर रिक्षा स्क्रॅप असल्याचे लिहून द्यायचा। आरोपी निसार खान याला जुगार खेळण्याचा नाद असून त्याने लोन देखील घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि त्यातूनच हे कृत्य केले असल्याची कबुली आरोपीने दिली आहे। त्याच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाण्यातील 10, कळंबोली पोलीस ठाण्यातील 4 आणि कामोठे पोलीस ठाण्यातील 3 असे 17 गुन्हे उघडकीस आले आहेत। पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने सिनियर पी.आय. ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती। 10 तारखेला या फेब्रुवारी 10ला त्यांच्या पोलीस स्टेशनचे 3 कर्मचारी वाघमारे, वायकर आणि चौधरी हे रात्र गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली। तेव्हा त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली तर त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं। तो बुलढाण्याचा मेहकर इथला राहणार असल्यास त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आला असता कसून त्याच्याकडे तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं। मग त्याला अटक करण्यात आलं। पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 10 रिक्षा, कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 4, कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 3 अशा 17 रिक्षा चोरल्याचं कबूल केलं। म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे 17 गुन्हे उघडकीस आले। आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे, पण त्याचा नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा। तिथं सांगायचा की या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा। त्याच्यावर काही कर्ज होतं, त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं त्याचं सांग। तर साधारण ह्या गाड्यांची किंमत किती असेल? तो 25 ते 50 हजारापर्यंत तो विकायचा। म्हणजे नवीन जुनी आहे त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा। त्याला जुगाराचाही नाद होता। त्या भानगडीत त्यांनी कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असता। यात त्याला सहकार्य कोणी केलं आणि या ठिकाणाहून गाडी कशा प्रकारे घेऊन जायचा? तो एकटाच गाड्या चोरायचा आणि एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेहकर बुलढाण्यावाले त्याला जावाई समजायचे। त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅप मधून आणली, समोरच्याला तो विकायचा। सर, पनवेल शहर पोलिसांनी मग कशा प्रकारे त्याला ट्रॅक करून तिकडनं अटक केली? नाही, अटक इथंच केली ना, रात्र गस्ती दरम्यानच अटक केली। मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्यांनी कोणाकोणाला विकली, मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा। आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर, जेणेकरून सगळे ते मालक रिक्षा चालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील। आता काही रिक्षांवर नंबर नाहीयेत, नंबर पुसलेले आहेत, तर आपण मालकाचा शोध कसा घ्या? आता 17 रिक्षाचं व्हेरीफाय झालं, गुन्हा आपल्याकडे दाखल आहे, त्याच्यातले फिर्यादी आहे, त्यामुळे ते व्हेरीफाय झालं। एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी आहे।